गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात आणि परिसरात सातत्याने तापमानात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि हे तापमानाचा जो पारा आहे तो 40 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। याचा फटका ज्याप्रमाणे पुणेकर सामान्य नागरिकांना बसतोय त्याप्रमाणे आता हा फटका जो आहे तो शाळांना देखील बसत असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसापासून शाळांमधील विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे ती घटल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 18 ते 25% विद्यार्थी संख्या जी आहे ती घटलेली आहे आणि त्याचं कारण असं सांगितलं जातंय की मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका बसतोय आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थकवा, आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। खरं तर हा उन्हाचा फटका जो आहे तो दिवसेंदिवस वाढत जाणार आहे असं देखील भारतीय हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात येत आहे। मात्र आता सामान्य पुणेकरांप्रमाणेच शाळांना देखील वाढत्या तापमानाचा फटका बसताना पाहायला मिळतोय आणि सातत्याने पुणे शहराचा तापमानाचा जो आकडा आहे, जो पारा आहे तो 40च्या पुढे असल्याचं देखील पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य थायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।